नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नवीन बटाट्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची छोटा 1 चमचा मोहरी चांगली फुटून देऊया। छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकणार आहे मी 2 मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यात टाकणार आहे मीडियम आकाराचे 2 कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत। आता ह्यात तुम्हाला सांगते, जर तुम्हाला मिरची पावडर जर टाकायची नसेल ना, तर तुम्ही मग ह्याच्यामध्ये हिरवी मिरची थोडीशी तिखटाप्रमाणे टाकली तरी चालेल। ह्या जी मिरच्या टाकल्या होत्या ना, कमी तिखटवाल्या होत्या। आता 1-2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे। कांदा बघा भाजून घेतलेला आहे, आपल्याला काय ह्याला जास्त लाल भडक वगैरे करायचा नाहीये। ह्याच्यामध्ये टाकणारे 3 पाकळ्या लसणाच्या अशा चांगल्या कुटून घेतलेल्या आहेत। कांदा टाकायच्या अगोदर जरी टाकला तरी चालू शकतं। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद। मिक्स करून पहिले घेऊया। मिक्स करून घेतलेला आहे बघा, 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं असं, की जेणेकरून आपण हिंग पावडर लसूण जे टाकलाय तो चांगला भाजला जाईल। 1 मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, जास्त असं बारीक कापलेलं नाहीये, मोठंच कापून घेतलेलं आहे। आता ही पण ह्याच्यामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचं। 2 मिनिटं बघा मी फक्त परतून घेतलेलं आहे। टोमॅटो सॉफ्ट वगैरे होस्तवर फक्त वाट बघायची नाही आणि बारीक कापून जरी तुम्ही टाकलं तरी चालू शकतं। आता ह्याच्यात टाकणारे आत्ताच मी चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेऊया। मीठ टाकल्यानंतर बघा मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी टाकणारे बटाटे मीडियम आकाराचे 3 बटाटे घेतले होते, साल काढून कापून स्वच्छ धुवून नितळून घेतलेले आहेत। पाणी पूर्ण नितळून घ्यायचं त्याचं। आता ह्याला चांगलं परतून घेऊया। मस्त असं फक्त परतून घेतलेलं आहे। 2 मिनिटं फक्त मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे मी एकदम बारीक आणि ह्याच्यावर ठेवायचे आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी पॅक झाकण। आता तुमची जर कढई पातळ असेल ना, तर एकदा जरूर हलवा, खाली वगैरे लागेल। बारीक गॅसवर बघा मी 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं। एकदम पॅक झाकण ठेवायचं, असं वाफ नाही साईडून निघाली पाहिजे। आणि मोठ्या गॅसवर जर ठेवलं तर तुम्ही लक्ष ठेवा, कारण खाली वगैरे लागेल। मग काय पाण्याचा वापर बिलकुल सुद्धा केलेला नाही ना आपण। वाफेवर इतकं छान होतं ना, हे बघा किती मस्त शिजला गेलेला आहे बघा, एकदम छान शिजला जाता। तुम्हाला सांगते, तुम्ही असंच खाऊ शकता। ह्याच्यामध्ये थोड्या तिखटवाल्या 2 मिरच्या जरी टाकल्या तर चालेल। जेवढ्या आता मी टाकल्यात ना, त्या थोड्या कमी तिखटवाल्या। तुम्ही जर टाकल्या ना मिरच्या तिखटवाल्या तरी पण चालू शकते। तुम्ही अशा पद्धतीत पण खाऊ शकता, छान लागतं चवीला, एकदम मस्त। तुम्हाला कसं असं आवडेल का मी ह्याच्यामध्ये बदल करणार आहे, ते पण मी तुम्हाला लगेच दाखवते काय बदल करणार आहे ते। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही। छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर अशी दरदरी करून घेतलेली आहे, भाजून मोठे कुटून घेतलेले आहे। मिरची पावडर आहे फक्त, कोणते पण मिरची पावडर घेतली तर चालेल। आणि हा गरम मसाला, सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, हे टाकून घेऊया आपण। आणि आता हे मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आता मी थोडासा मीडियम केलेला आहे, कारण बारीकच गॅसवर आपण झाकण ठेवलं होतं। आणि जी मिरची पावडर होती ना, कलरवाली पण आणि तिखटवाली होती, दोन्ही मिक्स होत्या, म्हणजे जास्त पण तिखट होणार नाही आहे। जर लाल दिसत असेल ना, तर त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर पण होती। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। आता ही तुम्हाला पहिल्यावाली रेसिपी आवडली, म्हणजे जसं मी पहिलं बटाटे दाखवलं तसं आवडलं का, हे असं टाकून आवडलं हे पण सांगा। खूप छान लागतं बरं का। ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, पहिलं चांगलं मिक्स करून घेऊया आपण। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। बटाट्याच्या फोडी थोड्या बारीक जरी केल्या तरी चालेल, पण जास्त जाड ठेवायच्या नाही, त्या थोड्या पातळच कापायच्या। आता ह्याच्यावर बारीक गॅस करून 5 ते 7 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी झाकण ठेवलं होतं। चांगली वाफ काढून घ्यायची। आणि हीच जर भाजी तुम्ही ना लोखंडाच्या तव्यात केली तरी पण खूप छान लागते। पण कधी पण लोखंडाच्या भांड्यात जेव्हा आपण करतो ना तव्यात, कढईत, भाजी झाली की लगेच काढून ठेवायची। बघा किती छान झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।